तर चला नमस्कार सगळ्यांना. हॅपी व्हॅलेंटाईन डे. माझ्याकडून पण माझ्या नवऱ्याला हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. तर मग आज काय विशेष? काय नाही, चाललो मस्तपैकी सोलापूरला पिक्चर बघायला. हा, आता ह्यांना काय करतो माहित आहे का? व्हॅलेंटाईन डेचा आहे एक मस्त असा पिक्चर आलाय, सनम तेरी कसम. आमच्या मोहळत नाही आला म्हणून आम्ही सोलापूरला जात असतो. होय, तर लय भारी लवचा पिक्चर आहे. म्हणून लोक थिएटर मध्ये पड रडायला लागले ते मोठ्या मोठ्यानं. म्हणलं जरा जावं ना आपण वाईस म्हणे रडावच. आपण कशाला रडायचं? आईला ती ब्रेकअप झालेल्यासाठी असेल नाही. जुळलेलं जुगाड, तुटलेलं जुगाड, कुणा जुळायला लागलेलं जुगाड, कुणा तुटायला लागलेलं जुगाड अंतिम टप्प्यात असणार. पण आम्ही, तुम्हाला वाटत असेल आता आम्ही दोघंच आहोत, पण आम्ही पूर्ण family. सगळ्याला माहिती आहे आम्ही दोघं कधी जातच नाही पिक्चरला. होय, तर हाय तिकडे दोघा तिकडे गेट उघडा लागली, लेकरं सगळी गाडीत बसलेली. जा तू आणि हिरा दाखवतो सनम तेरी कसम. आणि तू काय कर माहिती आहे, माय बस लांब बस, नाहीतर कसं होईल माझं जर काय आठवलं तर काय? तसं काय नाही ग, मी तुझ्या गळ्यात पडून रडील ग, असं मला म्हणायचं होतं. माझं कशाचं काय आठवायचं तेव्हा? माझं घरी माझं काय नाही ग. नाही, जुनं पाणी लग्नाच्या आधीचं, त्याच्या आधीचं, नाही नाही, लग्नाच्या आधीचं बी काय नाही, त्याच्या आधीचं बी काय नाही. शाळेतलं, कॉलेज मधलं. जाऊ द्या का, जखम परमिट चोळे. तर इथं नेतो आता बायको लागली तिसरं बाबड पसराला. त्या पिक्चरला जायचे, ते आमच्या जरा वाद व्हायचा त्या पिक्चरमुळे. होय, तर माय बस बाबा तो गाडीत, तिला जातो घेऊन जरा. गाड्यात बसल्यावर दुसरं काय काय बोलू नका. नाही नाही, काय बोलत नाही. त्याला जातो तर पिक्चर दाखवतो, मस्त सोलापूर फिरवतो थोडंफार आणि मस्त पिक्चर बघतो. भारी भारी आम्ही शूट घेतली, झोपाची शूट घेतली डायरेक्ट थिएटर मध्ये. जर त्या बारेन जर नियोजन हुकतंय माझं, पण ह्या बारेन झोपाची शूट घेतली. चला जाऊया मग सोलापूर आणि बघूया.